सोलापुरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या जल्लोषात शहरातील शास्त्रीनगर भागात दगडफेक झाल्याची घटना घडली होती। यामध्ये हिंदू समाजातील काही तरुण जखमी झाले होते। याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे हे जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि हिंदू समाजाला धीर पाठबळ देण्यासाठी आले होते। हिंदू जनाक्रोश मोर्चा सभेत चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज ते पुन्हा शहरात आले असून शहरातील बेडर पूल येथे नितेश राणे मंदिराची पूजा करण्यासाठी येताच समर्थकांनी एकच गर्दी केली होती व जय श्रीरामांच्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी 22 जानेवारी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना जल्लोषावर शास्त्रीनगरात झालेल्या दगडफेकीचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेत येणाऱ्या काळात हिंदू समाजावर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, तो पोलीस अधिकारी असो वा अथवा कोणी। लवकरच सोलापुरात बुलडोजर फिरेल असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे। एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीचा मजबूत गड राहिलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या 5 ते 10 वर्षात भाजपने स्वतःची ताकद वाढवली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपने सोलापूर लोकसभेच्या जागा कायम राखण्यासाठी साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करत जोरदार तयारी चालवली आहे। तर सोलापुरात 22 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेवर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे। गेल्या काही महिन्यापासून सोलापुरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोकादायक बनू पाहत आहे। त्याबाबत शांतताप्रेमी सोलापूरकरांना चिंता वाटत आहे। शांतता कायम राखताना समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या या शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी त्यांचा बिमोड करण्याची कायदेशीर जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनावर येऊन पडली आहे।